नमस्कार मैत्रिणींनो, मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पनीर टिक्का मसाला। मस्त असा टेस्टी मसाला होतो, खूप छान लागतो। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे आता एका बाउलमध्ये आपण दही घेणार आहोत। आता याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचे। बेसन घालून झालं की याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले ऐड करणार आहोत। हळद पाव चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला घ्यायचे 1 चमच। आणि याच्यामध्ये आता आपण भाज्या घ्यायच्या आहेत। इथे शिमला मिरची घेतली आहे मी मोठी कापून, कांदा, टोमॅटो आणि पनीरचे तुकडे, हे सर्व या बाउलमध्ये घालून घ्यायचे। आता याच्यावरती 1 चमच, मोठा 1 चमच ऑइल घालून घ्यायचे आणि हे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व ह्याला आपलं कोटिंग लागलं पाहिजे। मस्त अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि हे 10 मिनिटं आपण रेस्ट करायसाठी ठेवून देणार आहोत। आता एका पॅन मध्ये ऑइल घालून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जिरा घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत याला परतून घ्यायचे। आपला कांदा गोल्डन ब्राउन झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत। ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले ऐड करणार आहोत। हळद, गरम मसाला, धना पावडर, चाट मसाला थोडासा, लाल मिरची पावडर, इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान असं मिक्स करून झालं की आता याच्यामध्ये आपण जे रेस्ट करायसाठी पनीर ठेवले होते मॅग्नेट करायला, ते घालून घ्यायचे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता याच्यामध्ये मसाल्याचा जो पाणी आहे तो आपण घालणार आहोत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता हे 10 मिनिटं आपण शिजू देणार आहोत। आणि आता याच्यावरती आपण कस्तुरी मेथी घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा पनीर टिक्का मसाला तयार आहे। खूप छान होतो हा मसाला। हा तुम्ही चपाती किंवा रोटी सोबत खाऊ शकता, खूप छान लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।